रुपेश दरक. नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. नमस्कार लाईव्हचा अंदाज बरोबर ठरला. राजकीय व विरोधक एक होऊन महानगरपालिका प्रशासन व महापौरावर बरसले. आता बातमीपत्र विस्ताराने. आज नमस्कार लाईव्हने सांगितल्याप्रमाणेच आजची सभा वादळी ठरली. आयुक्तांचे स्मार्ट सिटीकडे पडलेले पाऊल व नगरसेवकांना वाटलेले लॅपटॉप वगळता सभा चांगलीच गाजली. तर विकासासाठी पैसा नसेल तर तशी श्वेतपत्रिका काढा असे खडे बोल श्री काबरा यांनी सुनावले. सिडकोचा निधी कुठे गेला यावरून विनय गिरडेंनी प्रश्नांची सरपटी चालू केली. नांदेड शहरामध्ये अनेक ठिकाणी नियमितपणे पाणी पुरवठा होत नाही. त्याशिवाय काही भागात नळाला दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे मात्र महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावर आयुक्तांनी खुलासा करावा अशी मागणी करत माजी विरोधी पक्षनेते दीपक रावत यांच्यासह विरोधी पक्षनेते बालाजी कल्याणकर यांनी महापौरांसमोर प्रश्न लावून धरल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. महापालिकेचे नूतन महापौर सौ शैलजा किशोर स्वामी, उपमहापौर कफी कुरेशी, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुशील खोडवेकर तसेच विरोधी पक्षनेते बालाजी कल्याणकर यांची आपल्या कार्यकाळातील ही पहिलीच सर्वसाधारण सभा आज पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच महापालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या सुट्टीचा विषय समोर घेत नगरसेवकांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती विनय गिरडे यांनी सिडकोच्या जीवघेण्या बनलेल्या रस्त्याकडे आयुक्तांचे लक्ष वळविले. सिडको वासियांना रोजच प्रवास करण्याचे अत्यंत खडतर रस्त्याचा सामना करावा लागत आहे. परंतु महापालिकेने याकडे लक्ष न देता सिडकोच्या हक्काचा 9 कोटी रुपयांचा निधी सर्वसाधारण सभा अथवा स्थायी समितीचा कोणताच ठराव न घेता परस्पर वळविला. तो कोणत्या नियमाच्या आधारे असा सवाल करत आयुक्तांना धारेवर धरले. यावेळी सिडकोचे नगरसेवक संजय मोरे, ललिता बोकारे, डॉक्टर करुणा जमदाडे हे देखील आक्रमक झाले. एमआयएमचे नगरसेवक शेख अली यांनी देगलूनाका भागातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आलेला 1 कोटी रुपयांचा निधी का खर्च झाला नाही असा सवाल महापौर यांच्यासमोर मांडला. तर संपूर्ण शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला BSUP योजनेच्या कामाबाबत चर्चा करण्यासाठी मागील 2 महिन्यांपासून विशेष सभा का घेतली जात नाही, अधिकारी एक महिना सुट्टीवर कसे जातात याबाबत महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती सौ सविता कंठेवाड, उपसभापती रजिया बेगम यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. आयुक्तांनी मात्र महानगरपालिकेची आर्थिक स्थिती फारशी सुधारलेली नाही असे उत्तर दिल्यानंतर माजी नगराध्यक्ष राम नारायण काबरा यांनी विकास कामे करण्यासाठी पैसा नाही याबाबतची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी केली. महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी लावण्यात आलेल्या लिफ्टला योग्य विद्युत पुरवठा होत नसून त्याची चौकशी करण्याचे आश्वासन विनय गुर्रम आणि माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी दिल्यानंतरच सत्ताधारी आणि विरोधकांचा रोष काही काळ मावळला. मात्र त्यानंतर माजी विरोधी पक्षनेते दीपक रावत यांच्यासह विद्यमान विरोधी पक्षनेते बालाजी कल्याणकर यांनी आपली आसने सोडून आयुक्तांसमोर येत शहरातील अनियमित पाणी आणि घाण पाण्याचा प्रश्न लावून धरत माजी महापौर अब्दुल सत्तार आणि स्वप्नील चव्हाण यांच्यासोबत खडाजंगी केली. आयुक्तांनी त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सभागृहातील गोंधळ कमी झाला. भाजपाच्या नगरसेविका गुरप्रीत कौर सोडी यांनी त्यांच्या वार्डातील पाण्याच्या समस्या मांडत विविध ठिकाणी बंद असलेले CCTV कॅमेराकडे महापौरांचे लक्ष वळविले. शेवटी महापौर सौ शैलजा किशोर स्वामी यांनी नगरसेवकांना आपल्या वार्डातील विकासासाठी प्रत्येक 12.5 लाख रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला. तर आयुक्तांनी सर्व नगरसेवकांना लॅपटॉप भेट दिले. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. कोल्हापुरात कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे 833 कोटी. गुजरातमध्ये मॅगीवर 1 महिन्याची बंदी. मणिपूरमध्ये नक्षल्यांच्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहीद. भारतातला पहिला बुलेट ट्रेनचं तिकीट जगात सर्वात कमी. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. नमस्कार लाईव्हचा अंदाज बरोबर ठरला. राजकीय व विरोधक एक होऊन महानगरपालिका प्रशासन व महापौरावर बरसले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.